नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आलेलो आहोत निसर्गाने नटलेल्या वाहेगावला। अतिशय छान असं हे गाव आहे। छोटंसं टुमुकदार गाव आहे। सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे आणि फिरत फिरत नदीकाठी आलो। नदीकाठचं वातावरण सुद्धा खूप छान नयनरम्य असं होतं। नदीवरती आम्ही बरेचसे मासे आणि खेकडी पकडली आणि लगेच नदीकाठीच चूल मांडून मस्त खेकड्यांचा झणझणीत रस्सा बनवला। चला तर मग आता वेळ न वाया घालवता ही रेसिपी कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते। सर्वात पहिले नदीकाठी एका झाडाखाली आपण साफसफाई करून घेतली। तिथे एक चटई टाकून सर्वात प्रथम आपण खेकडी साफ करून घेतली। खेकड्यांच्या नांग्या मोडल्या आणि पेठे एका बाजूला काढले आणि नांग्या एका साईडला काढल्या। त्यानंतर हे नांग्या हे बघा, हे अशा नांग्या मोडून पेठे आपण एका साईडला काढून घेतले आणि ह्या नांग्या छोट्या आणि मोठ्या नांग्या, ही मोठी नांगी आहे अशा पद्धतीने आपण सर्व खेकडी आणि त्यांच्या नांग्या मोडून घेतल्या आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्या, कारण नदीतनं पकडलेले होते ना, त्यांना बऱ्यापैकी चिखल वगैरे लागलेला होता। आणि वहिनीने आणि एका चिमुरड्याने दोघांनी मिळून सर्व खेकडी साफ करून घेतली। आता खेकडे साफ करण्याचाही व्हिडिओ दाखवला असता, पण आपला व्हिडिओ बराच लांब झाला असता आणि गावातल्या अगदी छोट्या छोट्या चिमुरड्यांना सुद्धा खेकडे छान साफ करता येतात। त्या चिमुरड्यानेच आमची सगळी खेकडी व्यवस्थितपणे साफ करून दिली। छान अशी धुवून तिचा मांदा वेगळा करून, पेठे वेगळे करून, त्यातली आतली घाण काढून सर्व खेकडे ह्या चिमुरड्याने आम्हाला स्वच्छ करून दिली। आता बघा, ही पेठी एका साईडला साफ करून घेतलेली आहे। त्याचबरोबर ही तिची मोठी नांगी आहे आणि इकडे दुसऱ्या प्लेटमध्ये छोटी नांगी ठेवलेली आहे, जिचा आपल्याला रस्सा काढून घ्यायचा आहे। ही बघा, ही छोटी नांगी, याचं पाट्यावरती वाटण करून आपल्याला रस्सा काढून घ्यायचा आहे। आणि त्याचबरोबर हे खेकड्यांचं मांद जे वेगळं करून ठेवलं होतं खेकड्यांमधून, आणि ह्याने ह्या भाजीची म्हणजे ह्या मांद्याने भाजीची चव खूप वाढते। त्यानंतर आपण मसाला काढून घेतला। तर आता मसाल्यामध्ये काय घेतलं, 2 कांदे घेतले, थोडे धणे घेतले, लाल सुक्या मिरच्या घेतल्या, अद्रक घेतलं, त्याचप्रमाणे खोबऱ्याची वाटी घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडेसे जिरे घेतले। आता हे कांदे चुलीला जास्त छान असा जाळ चालू होता ना, तर चुलीत भाजायला टाकले आणि चूलही काय बनवली, 3 विटा शोधून आणल्या आणि 3 विटांची चूल बनवली। त्यात थोड्याशा गवऱ्या लाकडं टाकून ती चूल पेटवली, पण जाळ इतका छान ढणढणीत झाला ना, चूल खूपच छान पेटली। त्यानंतर इथे 2 लसणाच्या कांड्या घेतल्या, त्या पण आता आपण सोलून घेऊया। तर मसाला भाजण्यासाठी कांदे तर चुलीत टाकले, त्यानंतर एक तवा ठेवला चुलीवरती आणि त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं। त्यात धणे आणि जिरे छान असे खरपूस भाजून घेतले। धणे आणि जिरे छान असे खरपूस भाजले म्हणजे धण्यांचा मंद मंद सुगंध सुटला की यात सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आणि त्यासुद्धा 1 ते 2 मिनिट त्या धण्यांबरोबर परतवून घेतल्या आणि त्यानंतर यावरती लसणाच्या कांड्या टाकल्या आणि त्यासुद्धा परतवून घेतल्या। अशा पद्धतीने आपला खेकड्यांचा मसाला तयार झाला। आता रश्श्याला घट्टपणा येण्यासाठी आणि खेकड्यांची भाजी कधी कधी फुटते बघा, तर डाळीचं पीठ लावावं लागतं किंवा ज्वारीचं बाजरीचं पीठ लावावं लागतं। ते न टाकता आम्ही डाळ्या भाजून घेतल्या, याने रस्सा फुटणार नाही। आणि खोबरं असं सांडशीत किंवा पक्कडमध्ये धरून चुलीवरती छानपैकी भाजून घेतलं। अशा पद्धतीने आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे। डाळ्याने एकतर भाजीची चव वाढतेच वाढते, पण त्याचबरोबर आपली भाजीसुद्धा फुटत नाही। म्हणजे खेकड्यांचा रस्सा बनवल्यावर कधी कधी ती फुटल्यासारखी दिसते। कांदे व्यवस्थित नव्हते भाजले ना, तर पुन्हा एकदा जाळात टाकून दिले आणि अशा पद्धतीने आपला मसाला तयार करून घेतला। आता हा सर्व भाजलेला मसाला पाट्यावर वाटून घेऊया। सर्वात प्रथम पाट्यावरती खोबरं ठेचून घेतलं आणि त्याचबरोबर अद्रक ठेचून घेतलं, कारण खोबरं आणि अद्रक वाटायला फार त्रास होतो। तर सुरुवातीला आपण
अद्रक आणि खोबऱ्याचा एक गोळा तयार करून घेतला आणि त्यानंतर उरलेला मसाला संपूर्ण पाट्यावर वाटून घेतला आणि त्यानंतर त्याचबरोबर खेकड्यांच्या ज्या छोट्या किंवा बारीक नांग्या आपण साईडला काढून ठेवल्या होत्या ना, त्यासुद्धा पाट्यावरती वाटून घेतल्या, म्हणजे त्यातला रस्सा किंवा गर आपल्याला मिळायला पाहिजे. आता ह्या वाटलेल्या नांग्या चाळणीने चाळून घेतल्या. जर ह्या अशाच टाकल्या असत्या ना तर भाजी कचकच लागली असती, त्यामुळे ह्या गाळून घ्यायच्या. तुम्ही चाळणीने गाळा किंवा कापडाने गाळा किंवा हाताने पाणी घेऊन त्या पूर्णपणे पहिले खाली बसू द्या आणि वरचं पाणी गाळून घेतलं तरी चालेल, पण आमच्याजवळ चाळण होती त्यामुळे आम्ही चाळणीने गाळून घेतल्या. भाजी बनवण्यासाठी चुलीवरती एक पातेलं ठेवलं, त्यात तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यानंतर त्यात आपण वाटून आणलेलं वाटण टाकून घेतलं. त्याचबरोबर चवीनुसार लाल मिरची पावडर टाकून घेतली, थोडासा गरम मसाला पावडर टाकली, थोडी हळद टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आणि इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, हे मुलं, ह्या मुलांनीच आम्हाला खेकडी पकडून दिली आणि व्हिडिओ काढतोय त्यामुळे त्यांना गंमत वाटली तर ते बघायला आले. 2 ते 3 मिनिट मसाला छानपैकी परतून घेतल्यानंतर मसाल्याचं पाणी त्यात टाकलं आणि तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतला. तेल सुटल्यानंतर आता खेकड्यांची पेठी आणि जी मोठी नांगी साईडला काढून ठेवली होती ती एक एक करून आपण मसाल्यात टाकली आणि मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिट छानपैकी परतवून घेतली. त्यानंतर मसाल्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतलं आणि त्याचबरोबर जे आपलं छोट्या नांग्यांचं पाणी होतं ना, गाळण करून तयार केलेलं, ते पाणीसुद्धा ओतून घेतलं. पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित एकत्र करून दिली आणि छान अशी 10 ते 15 मिनिट उकळ काढून घेतली. उकळ आल्यानंतर भाजीवरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. खेकडी शिजायला फारसा वेळ लागत नाही. जाळ व्यवस्थित असला ना तर 10 ते 15 मिनिटात छानपैकी खेकडी तयार होतात. आणि हे बघा, छानपैकी खेकड्यांची भाजी आपली तयार झालेली आहे. खेकड्यांच्या भाजी उकळत ठेवून जवळजवळ 15 ते 20 मिनिट झाले. आपला खेकड्यांचा चमचमीत रस्सा तयार झाला आणि भाजीचा रंग बघा किती सुरेख आला. खरं तर ह्या गावात आम्ही फिरण्याच्या उद्देशाने आलो होतो, पण इथे आल्यानंतर भाजी बनवायची इच्छा झाली ना तर गावच्या आणि नदीकाठच्या विशेषतः लोकांनी खूप मदत केली. सर्व साहित्य जमवायला, चूल बनवायला, लाकडं गौऱ्या गोळा करायला ह्या लोकांनीच मदत केली. अशा पद्धतीने आपली खेकड्यांची झणझणीत भाजी किंवा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो, तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.